राम राम मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नव्या पारा यूट्यूब चॅनलवर। आजपासून माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहे। तुम्हाला जर माझ्या या प्रवासात सामील व्हायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती आपली घंटी असते ना ती दाबा, म्हणजे माझे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आज देखील एक भारी असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर तुम्ही सगळे माझ्यासोबत यात, माझ्यासोबत माझा मित्र देखील आहे, तुम्हाला सगळ्याला माहितच आहे। हा आमचा मित्र रामभाऊ, समस्त कळमकर आणि युवतीकर आज देखील मसोबा असेल, मारुती राया असतील किंवा मग देवी साठवय असतील, सगळ्यांना नवस करायला लागलेत की आमच्या रामभाऊचं लग्न व्हावं। रामभाऊ पण लय खात्री आहे, 5-50 पोरी बघून मला ही आवडत नाही म्हणून म्हणतात। मग बघूया, आपण जाऊया ज्या ठिकाणी त्यांच्यासोबतच जाऊया। तर तुम्ही म्हणताल ही नवीन काय गोळ आहे, तर पत्रकारितेसह आपलं एक छंद आहे बा की बाबा अशा पद्धतीचे काही व्हिडिओ असतील जे आपल्याला काही माहिती असतील तर ती माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ना। तर तशा पद्धतीनं काहीतरी नवीन करण्याचा हा माझा प्रयोग आहे। तर त्या प्रयोगाला तुम्हाला सगळ्यांची साथ हवी आहे। अगदी जो माझा युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर मी हा व्हिडिओ टाकलाय, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा। ती जी खाली आहे घंटी सारखं ती दाबा, म्हणजे मी जर व्हिडिओ टाकले तर तुम्हाला लक्ष देईल बुवा की हा व्हिडिओ टाकलेला आहे मिरजाच्या कापड्यानं। तर अशा पद्धतीने आपण सुरुवात करतोय। तर व्हिडिओ आवडला नाही तर अजिबात सबस्क्राईब करू नका बरं का, पण तुम्हाला व्हिडिओ आवडेल याची 100% मी खात्री देतो। मित्रांनो, ही जी रस्ता दिसायला लागलाय तुम्हाला, ही मागच्या 3-4 वर्षापूर्वी अतिशय खराब रस्ता होता, मात्र आज लय मोठा हायवे झालाय। तर कुठला रस्ता आहे वा का, आणि खाली कमेंट मध्ये सांगा की बाबा आम्ही कुठून चाललो आणि कुठं चाललो होते। लय अपदा व्हायची या रस्त्यात पहिलं कळमकरांना जायला, पण आता मात्र जरा चांगला रस्ता झालेला आहे। असं इथं लाईट चांगली दिसते राव। आमच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर हॉटेल कन्हैया आहे, तिथं आम्ही थांबलोय। त्या हॉटेलवर रामून पिलेली चहा आता तिथं पिणार आहोत। ओ कसा चहा आहे, मग दरवेळेस जेव्हा इथून या प्रवास करत असताना चहा पिऊ, आवडला तर तुम्हाला सांगू की तुम्ही देखील प्या, इकडे चहा चांगला आहे। हॉटेल कन्हैया म्हणून आहे, बघू त्यांचं माणूस आले चहा घेऊन। तसं मला चहा नाही आवडत, आमच्या रामभाऊला आवडतं चहा। आमचा रामभाऊला चहा पितोय। रामभाऊ अजून काय दिसाल तू? हा नाही तर गोरा दिसतो तू। आम्ही दोघं बी गोरे। कसं आहे, कधी ती मोबाईलचा जरा प्रॉब्लेम होतो, फॉल्ट मोबाईलचा, आमच्या चेहऱ्याचा नाहीये। आमचे रामभाऊ बी गोरे आहेत। तर हा सगळा व्हिडिओ संपला की मी आमच्या रामभाऊचा बायोडाटा टाकणार आहे। तो बायोडाटा बघा, ज्यांना आमचा रामभाऊ आवडला तर अजिबात त्याची काही रिक्वायरमेंट नाहीये की हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणून काय। तर तसं कोणी तुमच्या डोक्यात पोरगी असेल, या पण स्वतः तुम्ही पोरगी असाल किंवा रामभाऊ सारखा हँडसम पोरगा तुम्हाला पाहिजे असेल, तर मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, रामभाऊचा नंबर द्या, मी लगेच देणार नाही तुम्हाला नंबर। आता मग तू सांग काय, तू पे, तुला सांगायचं मी पिलो अगोदर। चहा आलेला आहे मित्रांनो, आपण चहा पिऊन बघूया कसा आहे तो। रामभाऊला आवडलाय, मला तेवढा नाही आवडला पण चांगला आहे चहा। गुळाचा चहा का ठेवत ना तुम्ही? हा हा ठेवला होता ना आम्ही, पेलते म्हणतो मी निम्मे। काही कुठे चाललेत की दादा तू नको बा। मला 20 काय खायला लागले? 20 ला पाव, कंच 30 ला 3, 30 ला 2, 30 ला 2, बरोबर। रोज बसता तुम्ही इथं?
उस्मानाबाद जिल्ह्यातील एक अतिशय उत्तम असं हा देवस्थान आहे, श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान. त्याला श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. असं हा रामलिंगचं देवस्थान आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये त्या कुशीत हा देवस्थान आपल्याला पाहायला मिळतं. पाणी पाजा, पाणी पाजा. म्हणा 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 म्हणा. आवा तुमचं चांगलं करायला लागलं की फोटून रेकॉर्डिंग मला की आजोबा सारखंच हाय माय. हाय का काय काय झालं? सुखदेव म्हणे अरे भगवंता जागा मज चरणाशी. काय म्हणला होता? सुखदेव म्हणे अरे भगवंता जागा द्या मज. पण काय आहे? अभंग आहे. अभंग आहे. अभंग आहे. कोणाचा अभंग? कोणाचा? सुखदेवांचा. सुखदेवाचा आहे. बर बर. रामलिंगच्या या देवस्थानी आपण जो मंदिर आहे खाली जातोय त्याला पुढच्या जे काही शेड्या आहेत न उतरतोय. छान असं निसर्गरम्य असं हा वातावरणात हे देवस्थान आहे. श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात, कारण महादेवाचं मंदिर आहे. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की या मंदिराचं एक पौराणिक असं इतिहासाचा संदर्भ आहे आणि तो पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं काय आहे. अशा पद्धतीचे जे काही मरकड आहेत, माकड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा देखील काही इतिहास आहे, त्याचं देखील कारण आहे, ते देखील आपण सांगणार आहोत. रामभाऊ चल की काहीतरी खाऊ. आयफोन घेऊन जायचं राव. तर असं हा निसर्गाच्या कुशीत असलेलं महादेवाचं मंदिर. आणि जसं मी सांगितलं की सोमवारी यापेक्षा 10 पटीने अशी गर्दी या ठिकाणी असते. आणि श्रावण महिन्यामध्ये अजून या देवस्थानाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सोमवारच्या ज्या गर्दी असते श्रावण सोमवाराची, त्यामुळे बॅरिकेडिंग लावलेले आहेत. तर कशा कुठेतरी हत्ती बांधलेलं होतं रे. रामकुंडम जो महत्वाचा या सगळ्या देवस्थानाच्या परिसरात असलेलं जो ठिकाण आहे तो म्हणजे रामकुंड. रामायणातील एक अतिशय महत्वाचं असं स्थान असलेलं या ठिकाणी, ज्या त्या ठिकाणी आपण जातोय तो ठिकाण आहे. पाऊस पडल्यामुळं चांगलं पाणी या ठिकाणी आलेलं आहे. तर आपण जातोय खाली. प्रभू श्री रामचंद्र हे जेव्हा वनवासाच्या काळामध्ये सीतेला शोधायला निघाले होते, त्या दरम्यान याच मार्गाने गेलते असं आख्यायिका आहे. आणि तो पुढचा जो परिसर आहे त्या ठिकाणी गुहासारखा आहे, तिथं बाण मारला होता आणि त्याचा झरा अजून देखील सुरू आहे अशी आख्यायिका आहे. तो पाणी सुरू आहे पाण्यात. खाली पाण्यातून गोटे कुठे चालू आपण? हा दळवायला तू पाहणार आहे का? हार पडलं की हो. हा नाही नाही होता येतं ना तुला? हो आराम होता. गुळ्यात जायचं का? धबधबा सुरू झालेला आहे. कसलं पाणी पडायला लागले. रामलिंगचा धबधबा या ठिकाणी बघा. मागच्या 10-15 दिवसात जी पाऊस पडलाय त्या पावसाचं पाणी जमा झालंय आणि असं
सुंदर असं दृश्य त्या देवस्थानाच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतंय ती म्हणजे हा धबधबा आणि त्या धबधब्याचा आस्वाद देखील लोक घेत आहेत बघा. मोठ्या प्रमाणात सेल्फी काढायला पण सेल्फी काढताना फोटो काढताना लोकांनी आपल्या स्वतः जीव धोक्यात घालणं एवढंच आहे म्हणणं आहे. आणि ही जी बाजूला गुहा दिसते तिच्या गुहेत एक प्रभू श्रीरामांनी बाण मारला होता म्हणून आणि त्या बाणातून मारलेली जी जागा आहे त्या जागेतून अजून देखील पाण्याचा झरा येतोय असं या ठिकाणी आख्यायिका मानली जाते. त्याच्यामुळं पौराणिक संदर्भ असलेला हा देवस्थान आहे आणि या देवस्थानामध्ये विशेषतः श्रावण महिन्यामध्ये लोक मोठी गर्दी करत असतात. हो पलीकडे पण रस्ता निघतोय रामभाऊ. रामभाऊ थकला का? ए रामभाऊ थकला का? बड्या आमच्या काळात आम्ही एव्हरेस्ट सारखे पर्वत चढायचे मात्र आता वय झालंय त्याच्यामुळं थोडस अवघड चाललंय. अरे लय भिजला तू लय भिजला हो रामभाऊ दा म्हण आमचं झालं गेलं तुझं राहिलंय बा. ह्या असल्या रस्त्यात खाली बघा कसलं पाणी आहे. पाण्याखाली अशी कार दगड आहेत दगडावरून चालावं लागायला लागले. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं पूर्ण जबाबदार रामभाऊ असेल पहिले सांगून ठेवतो कारण उगाच आणलंय राव इकडून मी पल्लीकडून चला म्हणलं होतं शिड्यावरून जाऊ आपण मस्त. रामभाऊ अरे उस्मानाबाद जिल्ह्यात असलं जंगल आहे ॲमेझॉन सारखं जंगल आहे राव आणि या जंगलामध्ये बिबट्या कोल्हे लांडगे असला आहे म्हणून हिंस्र प्राणी आहेत म्हणून आता आपल्याला निघावं लागतंय. बस झालं ती ब्लॉक चला. किती रुपयाची कचोरी? 20. तुमच्या गावात किती रुपयाची? 10ला 12ला. शाबू खिचडी आमची आवडते. कुठे अभयारण्यामध्ये आलेलो आपण या ठिकाणी प्री वेडिंग शूट पण असतं आपण जे पाहतोय या प्री वेडिंग शूट मध्ये काय आपण 2-3 तास निघालो सांगतो मस्त गरम पाण्याने आंघोळ केली आम्ही. छोटासा ट्रॅक दिसतो तुम्हाला रेल्वेचा. हा रेल्वेचा ट्रॅक जो आहे तो इंग्रजांनी बांधलेला होता त्याला 2 गेज रेल्वे म्हणायचे. आणि हा जो मार्ग आहे तुम्हाला रामभाऊ जरा दाखवतो. हा जो मार्ग होता तो इंग्रजांनी स्टेशन बांधले होते आणि हा आपण सध्या उभे त्या रामलिंग स्टेशनवर. रामभाऊ ते रामलिंगचं दाखवा बघा ते जुनं स्टेशन आपल्याला जे इंग्रजांनी बांधलं होतं जे त्यांच्या वाहतुकीसाठी लोकांच्या येण्या जाण्यासाठी बांधलेलं होतं. त्याच्या पलीकडे जर गेलं तर मग हेडशीचं स्टेशन तटवडा बार्शी लाईट टाऊन असे छोटंसं गेजवालं ते रेल्वे स्टेशन होतं. रेल्वे इथून जायचे आणि मित्रांनो एक सांगतो इथून जाताना डोंगराच्या वर येताना एक डबल इंजिन लागायचं आणि त्या दरम्यान गाडी इतकी दमाने चालायची की लोक अक्षरशः मग ह्या रस्त्याला असणारे सीताफळाचे झाडं असतील मग पुन्हा पेरूचे झाडं असतील ते पेरू तोडून पळत येऊन पुन्हा गाडीत बसायचे. अशा पद्धतीची ती गाडी होती आणि आज देखील त्या गाडीचे किस्से या परिसरातील लोक सांगतात की आम्ही त्या गाडीत बसलेलो होतो. आज एक्सप्रेस गाड्यांनी या ट्रॅकची जागा घेतलेली आहे आणि आज आपण एक फास्ट जग जे आहे तो पाहतोय. पण त्या काळाचा जो जग होता त्या काळाचा जो एकूणच सगळ्या गोष्टी होत्या त्यापैकी एक जो महत्त्वाचा आहे जो इंग्रजांनी बांधला होता. आत्ता जी वर रामभाऊ थोडं पलीकडे दाखवा. याच्यावर मी ते व्हिज्युअलच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवतो की इंग्रज राहायचे. त्याचं कारण असं होतं
की इंग्रजांसाठी जो काही गरम वातावरण त्यांना जमत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी इथं वर डोंगराळ भागाच्या एकदम वर टोकाला त्यांनी आपलं हे बांधलं होतं, रेस्ट हाऊस बांधलं होतं. तिथं इंग्रज येऊन राहायचे, तिथं त्यांचं वास्तव्य करायचे. जिथं आज रिस्ट्रिक्शन एरिया आहे म्हणून तिथं वर त्यांनी जाऊ दिलेलं नाहीये. थोडं रामभाऊ ही जी जरा दाखवा, जरा पाठी भारी वाटते जरा. म्हणजे आता लय वर्ष झाले हे सगळं बंद होऊन, पण आज देखील याचे अवशेष जे आहेत, मग ते रेल्वे ट्रॅकच्या माध्यमानं, मग अशा नावाच्या फलकानं आज पण हे अवशेष, त्या जुन्या आठवणी त्या लोकांना ताजे करतात. मी देखील पुढं तडोळाचं स्टेशन आहे, त्याला कलम रोड म्हणायचे. आम्ही आनंद व्हायचो, खुश व्हायचे की आमच्या गावात स्टेशन जरी नसलं तरी या रेल्वे स्टेशनचं नाव कळम रोड असं आहे, म्हणून आम्ही सांगायचो आमच्याकडे बी स्टेशन आहे. तर अशा पद्धतीचा हा निसर्गरम्य वातावरणात असलेला हा जुना स्टेशन जो मी तुम्हाला दाखवला आहे. मित्रांनो, ह्या निसर्गाच्या कुशीत खूप काही आहे. हे मोठं असं जंगल, या जंगलात अनेक अशी वनस्पती आहेत जे आयुर्वेदिकसाठी वापरले जातात आणि खूप उपयुक्त असे आयुर्वेदिक या जंगलामध्ये आहे. रामलिंगच्या जंगलामध्ये फार लांबपर्यंत जंगल पसरलेलं आहे. त्याचबरोबर असे धबधबे आणि हा देवस्थान, सगळ्या गोष्टी या रामलिंग परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या पूर्ण व्हिडिओच्या माध्यमानं तुम्हाला आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ह्या ज्या काही अनोख्या गोष्टी आहेत, निसर्गरम्य गोष्टी आहेत आणि पौराणिक इतिहास असलेल्या गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पहिला प्रयत्न आहे. या पहिल्या प्रयत्नामध्ये जर तुम्हाला माझी माहिती, मी काढलेली व्हिज्युअल आणि मी एकूणच दाखवलेलं सगळं परिसर हे जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी.